हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ कमीत कमी 5-7 दिवसाचा आहे, म्हणजे मार्गशीर्ष महिना सुरू व्हायच्या आधीचा आहे. तर इथे ना मी संध्याकाळच्या वेळेस चिकन बिर्याणी बनवली होती बासमती तांदळाची. तर हे बासमती तांदूळ पण घरचं शेतामधलं आहे, तर खूप मस्त अशी बिर्याणी झाली होती. तर मग म्हटलं चला थोडाफार आपण व्हिडिओ काढूया आणि आपल्या चॅनलवर टाकूया. पण आधीच मी सांगते का मार्गशीर्ष महिन्याच्या आधीचा व्हिडिओ आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरामध्ये नॉनव्हेज बनवत नाही, पण मग म्हटलं चला आत्ता व्हिडिओ बनवलेलाच होता तर टाकूया चॅनलवर. तर खूप छान खूप मस्त घरच्या बासमती तांदळाची चिकन बिर्याणी झाली आहे. तर पातेल्यामध्ये व्यवस्थित वाढता येत नाही, तर मग म्हटलं चला परातीमध्येच काढून घेऊ. आणि मग परातीमध्ये काढल्यानंतर ना छान वाढता पण येईल. तशी बिर्याणी झाली होती, सुगंध पण खूप सुटला होता. तर तुम्हाला वाटेल का ती जळली आहे, तर नाही, कांदा जो तळलेला होता ना ते आहे. दुसऱ्या दिवशी गुड मॉर्निंग सर्व ताई दादा मैत्रिणींना. सकाळची वेळ आहे, तर इडलीचं भिजत घातलेलं होतं, तांदूळ वगैरे रात्रीच दळून आणि इडलीचं बॅटर तयार केलं होतं. तर मला आत्ता बनवायची आहे इडली. त्याच्यामध्ये मूग डाळ पण टाकली होती आणि उडदाची सफेद डाळ टाकली होती आणि बासमतीच तांदळाची इडली पण बनवली होती. तर बघा रात्री किचन व्यवस्थित आवरल्यामुळे ना सकाळी उठल्यानंतर एकदम फ्रेश वाटतंय. तर माझा इथं चहा झाला आहे आणि आत्ता मी इडली बनवायला घेते. आधीची शाळा पण सकाळची असते, 8ला शाळा असते, त्याच्यामुळे ना 8पर्यंत कोणत्याही परिस्थितीत भाजीपोळी म्हणा जे काही मी बनवलेलं ते त्यांनी खाऊन आणि डब्बा घेऊन गेला पाहिजे. तर इथं छान इडलीचं पीठ पण एकदम मस्त फुगलं आहे. इडलीचं पीठ 1 दिवस आणि 1 रात्र भिजत होतं, त्याच्यामुळे ना एवढं छान असं फुगलं आहे आणि इडली पण एकदम सॉफ्ट मस्त झाली होती. तर चला आता ना मी इडली बनवून घेते. मला आता जेवढी इडली बनवायची आहे तर मी एका पातेल्यामध्ये ना काढून घेणार आहे इडलीचं जे वाटण केलेलं आहे ते. म्हणजे त्याच्यामध्ये मीठ आणि इनो टाकायला, तर सर्व वाटणामध्ये टाकायचं नाही. मीठ आणि इनो म्हणजे काय होतं, आपल्याला दुसऱ्या दिवशी वगैरे करायचं असलं तर आपण तेव्हा टाकू शकतो, किंवा डोसे वगैरे बनवायचे असतील तर. इथं मी चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि इथे मी इनोचा अर्धा पाऊच वापरणार आहे आणि अर्ध ठेवून देणार आहे. वरतून थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे छान असं आहे ना पीठ पण फुलतं आहे. आणि जेव्हा कधी आपण इडली म्हणा डोसे जे काही करतो खमण वगैरे, तर एकाच बाजूनी कधी हलवायचं आहे, दोन्ही बाजूनी फिरवायचं नाही, तर पूर्ण एकाच बाजूनी फिरवायचं. म्हणजे जो पदार्थ आपण बनवतो ना तो मस्त जाळीदार आणि सॉफ्ट होतं. तरी इथं इडली पात्राला मस्त तेल लावून घेते. थोडंसं तेल लावायचं आहे, म्हणजे इडली बनवताना ना ती चिटकणार नाही पात्राला. ती ज्या इडली पात्रामध्ये पाणी ठेवले आणि अर्ध लिंबू टाकले, म्हणजे ना भांडं काळं वगैरे इडलीचं पडत नाही. तर चला आता इथं मी सर्व काही इडली पात्राला तेल लावून घेतलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे बॅटर आणि त्या पात्रामध्ये टाकायचं आहे ज्या वाट्या आहेत ना त्याच्यामध्ये. आणि 15 मिनटासाठी गॅसवर ठेवून द्यायचं आहे. घड्याळ लावून 15 मिनटात छान अशी इडली पण तयार होते. पाण्याला पण मस्त उकळी आली. आता झाकण ठेवते आणि वरतून खलबत्ता ठेवते, म्हणजे वाफ बाहेर. सांबार बनवायचं होतं पण शेवग्याच्या शेंगाच मिळाल्या नाही. आमच्या इथं भाजीपाल्याचे 2-3 दुकानं आहेत, ते 2-3 दुकानांमध्ये बघितले पण कुठेही शेवग्याच्या शेंगा नव्हत्या. मग आता शेंगदाण्याची मस्तपैकी चटणी करून घेते. शेंगदाणे भाजून घेते आणि छान चटणी करते. नाहीतर तुरीच्या डाळीचे ना छान असे सांबार होतं, तर तेच बनवणार होते. हिरवी मिरची घेतली, हिरवी मिरचीचे देठ काढून स्वच्छ धुतले. कढीपत्त्याचा भरपूर वापर केला आहे, वरतून कोथिंबीर टाकली. पण सर्वात जास्त कढीपत्ता मी स्वयंपाकात जास्त वापरते. आणि जेव्हा स्वयंपाकात कढीपत्ता वापरते ना तर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते, म्हणजे त्यानिमित्तानं आपल्या पोटात जातो. ते पानं असतात तर ते आपण काय काढूनच टाकतो. तर इथं आहे ना मस्तपैकी शेंगदाणे भाजले, टलकर काढून घेतले आणि आता एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. 15 मिनटं झाले. इडली पण एकदम छान
झालेली आहे आणि आधीला पण शाळेत जायचं आहे. आता तो क्लासला गेला आहे, आल्यानंतर तो इडली खाणार आणि टिफिनला पण घेऊन जाणार आहे. तर हे बघा, आपण तेल लावलं होतं ना, तर पटकन इडली आहे ना लगेच भांड्यामधून निघते, म्हणजे भांड्याला चिटकून वगैरे पण राहत नाही. बघा किती छान इडली निघली आणि एकदम जाळीदार आणि एकदम मस्त इडली झाली, एकदम मऊसूत झाली आहे. बघा किती छान. आणि बासमती तांदळाची इडली पण एकदम छान होते. कधी कधी मी रेशनच्या पण तांदळाची करते, फक्त इंद्रायणी तांदळाची इडली करायची नाही. तुम्ही 1008ची केली तरी चालेल, पण इंद्रायणी तांदळाची इडली आहे ना चिकट होते. तर मी हा घरचाच बासमती तांदूळ होता त्याची केली आहे. आता इथे सांबर बनवून घेते. तेल टाकलं आहे, भरपूर मोहरी टाकली, थोडासा जिरा टाकला आहे. व्यवस्थित तेलामध्ये जिरा मोहरीला तडका येऊन देते आणि जे वाटण केलं आहे ना, शेंगदाणा, त्याच्यानंतर लसूण पण टाकलेला आहे, तर ते वाटण आहे ना सर्व काही त्याच्यात मी टाकून घेणार आहे कढईत आणि वरतून पाणी टाकणार आहे, चवीनुसार मीठ टाकणार आहे. तर इथे ना चटणी पण तयार झाली. खूप मस्त इडली झाली आहे, जाळीदार इडली झाली आहे. आणि आधीची शाळा लवकर असल्यामुळे ना माझ्या घरातले कामं पण इतके लवकर आवरतात. तर बाबा पण आले इडलीचा नाश्ता करायला गाऊला, आणि बाबांना बोलवलं होतं. गाऊ म्हणजे ज्योतीची मुलगी, बाबा म्हणजे माझ्या आईचे वडील. तर माझे मामा पण इथं राहतात. तर मग म्हटलं चला बाबांना बोलूया इडली खायला, गरमागरम सकाळी सकाळी झाली आहे तयार. तर बघा बाबा बसले आणि थंडी पण आहे आमच्या इकडे, त्याच्यामुळे ना त्यांनी मफलर वगैरे बांधली आहे आणि इडली गरमच आहे त्याच्यामुळे ना ते जरा बसून राहिले. तर इथं बाबांना इडली वगैरे खायला दिली, बाबांनी नाश्ता वगैरे केला आणि बाबा गेले मामांच्या घरी. तर आता इथे मी देवपूजा करायला घेते. तर बघा ना झाडांना खूप मस्त वेगवेगळे प्रकारचे फुलं यायला लागले. आता किचन, आता इथं डायरेक्ट तुम्हाला मी संध्याकाळीच भेटले, ऑफिसमधून आले, फ्रेश वगैरे झाले, चहा घेतलाय. हे सकाळचे घासलेले भांडे ते लावून देते. भांडे लावायच्या आधी वरण भाताचा कुकर लावून घेते, म्हणजे वरण भात पण एकीकडे तयार होईल, कुकर पण थंड होईल वरणाला फोडणी द्यायच्यासाठी, आणि भांडे पण लावण्याचं काम होईल. कमीत कमी संध्याकाळचे 5:30 पावणे 6 वाजले. तर थोडंसं लवकर आले, तर मग म्हटलं चला लवकरच स्वयंपाक पण करून घेऊ. आणि कसं दिवसभर दमेल वगैरे राहतं ना, तर संध्याकाळी भूक पण जरा लवकरच लागते. तर इथे ना वरण भाताचा कुकर लावायला घेतलाय. मग मेथीची भाजी आणली, तर मी ती पण निवडायची. आता मला मेथीची भाजीच बनवायची आहे. तर एकदम ताजी अशी मेथीची जुडी आहे, आणि पालेभाज्या ना कधी पण ताज्या ताज्याच निवडायला छान वाटतात. जर एखादा दिवस झाला ना त्यांना, तर त्या भाज्या ना व्यवस्थित निवडता येत नाही. मग काय होतं, थोडीफारच आपण घेतो आणि शक्यतो जास्तीत जास्त फेकल्याच जाते. त्याच्यामुळे ना पालेभाज्या कधी पण आणल्याबरोबर आहे ना निवडून घ्यायच्या. तुम्हाला करायच्या असल्या तर 2 दिवसांनी तुम्ही केल्या तरी हरकत नाही, पण भाजी जोपर्यंत ताजी राहते ना तोपर्यंतच निवडून घ्यायची. तर मी येताना ऑफिसमधून मेथीची भाजी आणि 1 किलो बटाटे आणले होते. तर आता ना बटाटे पण ठेवून देते आणि मेथीची भाजी निवडून घेते. तर मला ना आता मस्त वरण भात, मेथीची भाजी, पोळ्या बनवायच्या आहे. असा राहणार आहे संध्याकाळचा मेनू. तर चला आता भाजी निवडून घेते. वरण भाताचा कुकर पण थंड झालाय. आता मेथीची भाजी बनवायला घेते. कढईमध्ये तेल टाकलंय, जिरा टाकलाय, हिरवी मिरची, लसूण मिक्सरला एकदम बारीक वाटून घेतलंय आणि हिरवी मिरची आणि लसणाची फोडणी देऊन घेते. 3-4 पाण्याने मेथीची भाजी धुवून घेतली आहे, कारण पालेभाज्यांना ना खूप माती राहते. आता शेंगदाण्याचा कूट बारीक करून घेते मेथीच्या भाजीमध्येच टाकायला. आणि अजून तर माझे भांडे राहिलेच लावायला. आता सर्व काही स्वयंपाक करून घेते आणि त्याच्यानंतरच भांडे पण लावते. तर छान अशी मेथीची भाजी शिजवून देते. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. खूप जास्त पण पालेभाज्यांमध्ये मीठ टाकायचं नाही आहे, नाहीतर काय होतं भाजी खारट होते. आपल्याला दिसताना भाजी जास्त दिसते, पण शिजल्यानंतर आहे ना पालेभाजी एकदम थोडी होते. तर इथं मेथीची भाजी तयार झाली. पोळ्यांसाठी पीठ भिजून ठेवलं आहे. कमीत कमी 10 ते 15 मिनटं पीठ पण भिजलं आहे. वरणाला फोडणी दिली आहे. सर्व काही स्वयंपाक झाला आहे. शेवट आता पोळ्या आणि त्याच्यानंतर जेवण करू. जेवण झाल्यानंतरच सगळे भांडे लावील, किचन आवरील, म्हणजे सर्व काही कामं एकदमच आवरून घेईल. ज्या दिवशी घरी असले ना का सकाळचे भांडे लवकरच लावले जातात, पण ऑफिसमध्ये असल्यावर संध्याकाळी आल्यानंतरच लावायला लागतात. मग कधी कधी आता कसं घराचं पण काम चालू आहे, आल्यानंतर मग काही बाहेरचे कामं वगैरे काहीच काय बघायला लागते, तर तिकडे वेळ जातो. मग राहिले तर डायरेक्टच संध्याकाळी जेवण झाल्यानंतर एकदमच भांडे लावते.
तर आता आहे ना इथं आम्ही हॉलमध्ये जेवण करायला बसलो आहे आणि आधीला आहे ना आम्रखंड आणायला लावला होता। मला आहे ना श्रीखंड म्हणा आम्रखंड खूप आवडतो पोळीबरोबर। तर आजचा मेनू पण छान होता, वरण भात, मेथीची भाजी, तुरीचं वरण बनवेले, वरण भात, मेथीची भाजी, पोळ्या। आता यांच्याकडे ताट बनवून दिलं आहे, हे देवांना नेऊन नैवेद्य दाखवतील, तोपर्यंत इकडे मी ताटं करते। वरतून मस्त तूप वाढलंय, वरणामध्ये तूप टाकताना ना मी उकळत्या वरणातच टाकते, पण आधीचं चाललं होतं आज का डिशमध्येच तूप दे मम्मी।